खोपोली येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटू लागले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली पोयनाड नाका येथे जाहीर आंदोलन करण्यात आले। यावेळी आरोपींच्या पुतळ्याचे दहन करत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला। राजाभाई केणी यांनी यावेळी बोलताना मंगेश काळोखे यांची हत्या ही पूर्वनियोजित आणि राजकीय सोडापोटी करण्यात आल्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। खोपोली नगर परिषद निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नीने विरोधी उमेदवारांचा पराभव केल्यानंतर हा राग मनात धरून संबंधितांनी खून घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले। हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। या हत्ये प्रकरणामागे काही राजकीय व्यक्तींचा थेट अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत केणी यांनी पोलीस प्रशासनावरही अप्रत्यक्ष टीका केली। गुन्हा घडून इतका काळ लोटला तरी मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असतील तर ही गंभीर बाब आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई करून दोषींना अटक करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली। जोपर्यंत या हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी राजाभाई केणी, युवासेना तालुका प्रमुख संदेश थळे, तालुका संघटक जीवन पाटील, कुर्डूस विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे, मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, शैलेश पाटील, हरिचंद्र म्हात्रे, संकेत पाटील, निखिल तावडे, देवेंद्र तावडे, जितेंद्र भुवड, प्रदीप केणी, उत्तम शेठ पाटील, रेश्मा जोशी आदी मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील उपस्थित होते। परवा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली, त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे। यासाठी जो आमचा आजचा निषेधाचं आंदोलन आहे आणि त्यांचा ह्या मागचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरात लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे। तरी प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की ह्या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे।